उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, यावी मिहिर शहाला अटक करण्यात आली आहे। मिहिर शहाला अटक व्हायला 48 दिवस लागणं हे पोलिसांचं यश म्हणावं। ही सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक आपला कार्यकर्ता आहे म्हणून त्याला अभय देणं आहे। हा एक संशोधनाचा वेगळा असेल। पण मला असं वाटतंय की आता अटक झाली आहे तर त्याची पुन्हा विशाल अग्रवाल सारखी केस होऊ नये, कारण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तर जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणांमध्ये लॅक्स ठेवत असतील, त्याच्यात पुणे राहिल्या तर जसा विशाल अग्रवालला जामीन झाला पद्धतीने मिहिर शहालाही होऊ शकतो। त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आणि सरकारी वकील यांच्यासोबत असिस्ट पीपी देणं सुद्धा गरजेचं आहे या केसचं एकूण गांभीर्य लक्षात घेता। ताई, मिहिर शहाला तर आत्ता अटक केली आहे, पण त्याच्या वडिलांना ज्या दिवशी प्रकरण घडलं त्या दिवशी अटक केली होती। काल लगेचच म्हणजे मिहिर सापडायच्या आधीच त्याच्या वडिलांना जामीन काल मंजूर झालेला होता। तेच ना, म्हणजे एखादा जर श्रीमंत असेल तर त्यांच्यासाठी न्याय यंत्रणा किती तत्पर असतात हे म्हणजे फार आश्चर्यकारक आहे आणि औत्सुक्याचा विषय आहे की अगदी म्हणजे रविवारी सुद्धा जामीन होऊ शकतात अशा लोकांचे। तर या सगळ्या घटनांना कधी आळा बसेल काय वाटतंय? या घटनांना आळा बसण्यासाठी मुळात सत्तास्थानी असणारे जे लोक आहेत ना ते निरपेक्ष वृत्तीचे असले पाहिजेत। त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन वरळीतला जो पीडित आहे तो पीडित सुद्धा त्यांच्याच जनतेचा भाग आहे, ज्यांनी त्यांना निवडून दिलं आहे, याकडे बघणं त्यांनी गरजेचं आहे। प्रत्येक घटनेकडे जर ते पक्षीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघतील तर अशा घटना वारंवार घडत राहतील। मी म्हणते की एकीकडे म्हणायचं की बहीण लाडकी आणि लाडक्या बहिणीवर कुठे वसईमध्ये सपासप चाकूने वार होतात तर कुठे उदगीर सारख्या ठिकाणी 8 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतात। हे जे सगळे प्रकार आहेत, सत्ताधारी जोपर्यंत अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना आश्रयस्थान देत राहतील तोपर्यंत त्या घटनांना आळा बसणं अशक्य आहे। अगदी धन्यवाद। सुषमा अंधारे उपनेत्या ठाकरे गटाच्या आपल्याबरोबर जोडले गेलेले होते। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे 302 कलमाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाडकर यांनी यावेळी केलेली आहे।